नमस्कार, आदाब. न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सय्यद इरफान यांची रिपोर्ट. देऊळघाट येथे शॉर्ट सर्किट होऊन इरफान टेलर यांचे घरातील कागदपत्रांसह लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक. बुलढाणा शहरापासून जवळच असलेल्या मौजे देऊळघाट येथे दिनांक 27 जुलै 2026 रोजी इरफान टेलर यांच्या घरातील शॉर्ट सर्किटमुळे महत्त्वाच्या कागदपत्रांसह लाखो रुपयांचे घरगुती साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की देऊळघाट येथील वसीम खान रहीम खान यांच्या मालकीच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत त्यांचे व भाडेकरू असलेले इरफान खान बब्बू खान टेलर यांचे घरातील मौल्यवान वस्तू तसेच घरातील महत्त्वाची कागदपत्रे सोमवारी सायंकाळी 5 वाजेदरम्यान लागलेल्या आगीत जळून खाक झाले असून त्यात इरफान खान बब्बू खान टेलर यांच्या घरातील फ्रीज व त्यातील सामानासह रोख रु. 50,000, 2 लाकडी दिवाण, घरातील सर्व भांडी, मुलीच्या लग्नाचे मौल्यवान वस्तूसह इतर साहित्य, घरावरील टिनपत्रे, दरवाजे, कूलर व 3 फॅन त्याचप्रमाणे घरातील सर्व खाद्यपदार्थ यासह इलेक्ट्रिक लाईन फिटिंग सर्व जळून खाक झाले असून जवळपास 3 ते 3,50,000 पर्यंत त्यांचे नुकसान झाले आहे. सदर लागलेल्या आगीत मुलांची शैक्षणिक कागदपत्रे व इतर नातेवाईकांची महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. सदर आग जुलै 27 रोजी लागली असून गावातील लाईन दुरुस्तीचे काम दुपारी अंदाजे 12 वाजेपासून सुरू असल्याने लाईन गेलेली होती. त्यावेळी इरफान खान बब्बू खान टेलर यांचे घरातील फ्रीज अनावधानाने सुरूच राहिल्याने व इरफान खान बब्बू खान टेलर हे काही कारणास्तव घर बंद करून घराबाहेर गेले. त्यामुळे फ्रीज बंद करता आले नाही. अंदाजे 5 वाजेदरम्यान वीज पुरवठा सुरळीत झाला. त्यामुळे फ्रीजमधील कॉम्प्रेसर त्यावर परिणाम होऊन संपूर्ण घरातील फ्रीजसह मौल्यवान वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली असल्याचे इरफान खान बब्बू खान टेलर यांना शेजाऱ्यांनी फोन करून सांगितले. अनेकांनी घराच्या आसपास असलेल्या बोअर व इतर ठिकाणावरून पाण्याची व्यवस्था करून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्याचप्रमाणे तात्काळ बुलढाणा नगर परिषद यांना फोन करून फायर ब्रिगेडची मागणी केली. कारण आगीचे स्वरूप फार भयंकर होते. अग्निशामक दलाने तात्काळ येऊन आग विझविली. अन्यथा आगीने गंभीर स्वरूप धारण करून आजूबाजूच्या घरांना सुद्धा आग लागून त्यांचे सुद्धा फार मोठे नुकसान झाले असते. इरफान खान बब्बू खान टेलर व वसीम खान रहीम खान यांच्या सुद्धा घराला लागलेल्या आगीत बरेच नुकसान झाले असून त्यात कुठलीही जीवितहानीही झालेली नसून त्याबाबतचा मंडळ अहवाल अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व ग्रामपंचायतच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच बुलढाणा प.स. चे माजी सभापती बबलू सेठ उर्फ अब्दुल रज्जाक सांडू पाटील, अब्दुल रऊफ व मित्रमंडळ यांनी पंचनामा करताना संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून सदर नुकसानग्रस्त व्यक्तींना तात्काळ भरपाई द्यावी असे सांगितले. मेरे घर का ऊपर काम चालू है, इसलिए मैं 8 महीने से यहाँ पर भाड़े पे मैं रह रहा हूँ. तो कल लाइट इन्वर्ट जाएगी थी. लाइट के कम ज़्यादा फुल होल्टेज आने की वजह से, शॉर्ट सर्किट होने की वजह से मेरे घर का एकदम 100% पूरा माल जल चुका है. अब उसके अंदर कुछ रकम थी जो उधर मेरे घर का काम चालू है, उसके कुछ पैसे थे. मेरी बच्ची के लिए कुछ हमने सामान, शादी के लिए सामान जमा रखे थे, वो सब उसमें जाकर 100% पूरा खाक हो गया. प्रशासन से क्या मांगनी है आपकी? तो प्रशासन ने हमारी मदद करनी चाहिए. ये तुम्हारे को कब मालूम पड़ा कि तुम्हारा घर बंद होने के बाद कब मालूम पड़ा? हाँ, जब वो कल दिन भर से लाइट गई हुई थी तो 3:30 बजे तक मैं, मेरी बीवी यहाँ से निकल गए बाहर. मेरी बीवी उसकी अम्मा के यहाँ गई और मैं दुकान में जाकर बैठ गया. तो 5 बजे के दरमियान मुझे कॉल आया कि तुम्हारे घर में पूरी आग लग गई है. तो हम यहाँ जब आए, शॉर्ट सर्किट होने की वजह से ये आजू बाजू वालों ने बताया कि पूरा घर जल चुका था.
जब हम आए तो यहाँ 500-600 लोग थे, फायर ब्रिगेड की गाड़ी आ चुकी थी, सबों ने लोग पूजा की। देऊळघाट आज या ठिकाणी आम्ही पंचनाम्याच्या ठिकाणी आलो असताना या इरफान भाई यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे फार मोठी आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांच्या घरातलं सर्व साहित्य व सर्व घराच्या उपयोगी वस्तू कागदपत्रे ही जळून खाक झाली। या ठिकाणी या देऊळघाटमध्ये महाराष्ट्र MSEB ही अत्यंत भोंगळ कारभार करून 5 मिनिटात लाईन येणे जाणे यांच्या हलगर्जीपणामुळे हा फार मोठं नुकसान झालं आहे। परंतु परमेश्वराच्या कृपेने या ठिकाणी जीवितहानी झाली नाही, पण या MSEBने या ठिकाणी त्याची दखल घेऊन यांना तातडीची मदत देऊन MSEB सुधारणा करावी अशी मी शेतकरी मागणी करतो।